आज आपण बनवत आहोत मसाला वांगी। तर ह्या मसाला वांग्यासाठी लागणारे साहित्य आहे, सगळ्यात प्रथम आधी कांदा आहे, तो ह्या पॅन मध्ये मी भाजून घेणार आहे। खोबरं, आलं लसूण, लाल तिखट, गरम मसाला, तीळ, धना पावडर आणि मसाला वांगीमध्ये थोडे शेंगदाणे टाकले ना घट्टपणा येतो। आणि हे वांगे ना मी असे चिरून ठेवलेत, बघू शकता तुम्ही की त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवायचे, म्हणजे मग ते छान चव येते त्याला। नमस्कार, A&A किचन मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। मी अर्चना आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे मसाला वांगी। कांदा असा छान परतून झालेला आहे। आता खोबरं टाकायचं आपल्याला। हा कांदा मी बाजूला घेते आणि मग त्याच्यामध्ये खोबरं टाकते। खोबरं परतत आलं की मग शेंगदाणे टाकते। खोबरं झालंय, शेंगदाणे, धणे आणि तेल, थोडंसं तेल टाकते। छान खमंग भाजून घ्यायचे। आता हे थोडंसं थंड करते, त्याच्यामध्ये हे आलं लसूण आहे ते टाकायचं आणि मी मिक्सरला बारीक करून घेते। आपण आलं लसूण टाकूया बारीक केलेली। मसाला वांग्यासाठी हा मसाला मिक्सरला मी बारीक करून घेतलाय। फोडणीसाठी तेल ठेवलंय, जिरे, आपण मसाला आहे थोडं हिंग टाकतोय। मसाला छान परतून घेते आणि त्याच्यात आता हे आपले वरून टाकायचे लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ। मसाला परतला की त्याच्यात टाकते। असं छान तेल सुटेपर्यंत मसाला परतलाय। लाल तिखट, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ। आपल्या मसाल्याला छान कलर आलाय आणि बाजूने छान मस्तपैकी तेल सुटलंय। आता ही वांगी आहे, त्याच्यात चमच्याने मसाला भरायचा आणि याच्यात वांगी टाकते। इथे गरम पाणी करायला ठेवलंय, तर ह्या वांग्यामध्ये मी गरम पाणी टाकते आणि एक वाफ दिली की आपले वांग शिजतंय। मस्त मसाला भरलाय वांग्यामध्ये, कलर बघू शकता खूप छान आलाय। तर याच्यामध्ये गरम पाणी टाकते। बाजरीची भाकरी, इथं आपलं वांग शिजतंय। थोडंसं भाकरी आहे त्यामुळे थोडीशी पातळच भाजी ठेवणार आहे वांग्याची। भाकरी मस्त आपली वांग्याची भाजी शिजली आहे, वरून कोथिंबीर टाकली। आता सर्व करते। मसाला वांगी तयार। मस्त बाजरीची भाकरी, सॅलड, उन्हाळा सुरू झाला आहे म्हणून ताक आणि आपलं वांग, मसाला वांग रेडी। चला या जेवायला।